राहिलो एवढं म्हणलं पेपरात नाही काय आहे. आम्ही बसून बोलायला तयार नाही बा. हे तर या पेपरात निघूतील आहे. आम्ही का मिळालो करे शांती आहे. थांबा ना, तुम्हाला समजत नाही ना काही नाही. पहा ना, आपल्या गावाचं इथे नाव आहे ना बाबा. निवडणूक आहे म्हणते 18 तारखेला. मग बापा बाबा बाबा आली लवकर नाही. झाबरूले मागच्या वेळेस पण बिनविरोध निवडून देल तर बा. लावर पण पंजाबराव फोन लावर. ते काय म्हणा निवडणूक लावला फोन लाव. पेपरात आलं म्हणा बा काय तर लावला. बरोबर लावतो थांबा. अरे बोला पटेल काय म्हणता. तेव्हा पेपर गिपर वाचला का म्हटलं आजचा पेपर वाचला का म्हटलं. न्यूज पहा ना न्यूज. हा निवडणूक आहे म्हणते ना आपल्या गावाची. वाचला पेपर. मी तेच भेटू राहिलो तुम्हाला येऊ राहिलो तिकडे. तुमचाच फोन आला. बरोबर हो 18 तारखेला आहे म्हणजे निवडणूक. आता चालू करू लागल बा माहोल नाही. ते सांगतो रे. ते थेट सरपंच आहे म्हणून डायरेक्ट जनतेतून सरपंच आहे म्हणून आता ते सांग. ते आहे म्हणा. हो बदल झाला म्हणा नियमात. ते शांताराम म्हणते बा ते डायरेक्ट थेट सरपंच आहे म्हणते बा जनतेतून आता. कोणी उभं राहील तर ते डायरेक्ट सरपंच होता ते म्हणते त्याले. असं आहे म्हणते बा. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. आता ते नियम बदलला. आता जनतेतून सरपंच आहे डायरेक्ट. हो हो या ना तुम्ही इकडे ओट्यावर या ना. मोठे भाऊ ओट्यावर या तुम्ही. या लवकर या. बरोबर आलो. गावची तर मावळ सर शांताराम मोरे आहे थेट सरपंच नाही जनतेतून. हो ना मग काय तर मस्त सर्वसामान्य माणसाला उभं राहत आहे. ते सरपंच व्हायचा चान्स आहे डायरेक्ट. मग हो ना पण आता 7-8 दिवसावर निवडणूक आली आपली नाही. जाऊ द्या आता. पाहू आता काय म्हणजे सगळेजण पॅनल गिनल ठरवत आहे ते. लोक कसं 10-5-6 पॅनल तर बघ आपल्या गावात अलग अलग रकमचे नाही. मग पाहू ना आता काय होते तो. हा आता पहा ना मजा सुरू होते आता गावात. मग भांडणाले वाण नाही आता. लयच मजा येते. बापाला का निवडणूक आहे काय गावात. मला उभं राहायला पुरते का नाही. मला उभं राहायला पुरते. हो म्हणायला लागला मी उभं राहतो म्हणून. हो बोला बाबा. मीटिंग तर भरली तुमची आतापासून. मीटिंग कायची हो. ते पेपरात दिसलं शांताराम बोले म्हणून फोन लावला तुम्हाला. ना मी यूज राहिलो इकडे सांगाव म्हटलं. मी वाचलं पेपर. यावेळेस थेट जनतेतून सरपंच आहे. हो पॅनल कोणाचं असो काही घेणं नाही. जेले जास्त मतं पडले ते सरपंच. हो माहोलच आहे. हो आम्ही म्हणतो झाली मी सरपंच होतो म्हणून. नाहीतरी म्हणजे थेट जनतेतून आहे म्हणते. आपली जनता कमी आहे. पोट्टे सोट्टे आपल्याला आहे आपल्या मागं. गावातले शंकर आहे भोले आहे लारे आहे चेते आहे. मग कमी आहे का. बम पोट्टे वरणे आहे. बम लाडू लावतो चॉकलेट खाऊ घालतो द्यायला. द्या म्हणतो मुली मग द्या म्हणतो दिल मग. हो कमी आहे का पोट्टे आपल्या मग. मावलंच आहे आपला. आपण सरपंच होता जमलं म्हणतो त्याला मी म्हणतो थांब. पंजाब मोठे बाबा काय भाऊ आहे भाऊ. म्हटलं मी उभं राहतो म्हटलं सरपंच पदासाठी. हो नाहीतरी मग ते जनतेतून आहे म्हणते ना. आपल्या मग लय जनता पोट्टे पाट्टे हे ते लाऱ्याचे ते लय मोठे पोट्टे आपल्या मग. मग मी निवडून मला उभं राहू द्या म्हटलं. हो पाहुणा सुराले पाहुणा सुराले मला पाहुणा सुराले तुम्ही. अरे बापा माझ्या वैब्या. अरे राजा तू वय नाही आहे. वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे. 21 वर्ष जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच तुले उभं राहता येईल. ते लिमिट आहे ना ते. तेवढं वय पाहिजेच ना. 21च्या वरच पाहिजे. हो मामा पोट्टे आहे ना. पोट्टे असले तर काय होते मग माय मत भेटत नाही का. मला किती मत भेटते सांग बरं. मत का भेटते का मला किती पोट्टे आहे मामा मग मला उभे नाही होते म्हणता. अरे ते आपल्या हातात नाही ना ते. वरूनच नियम आहे ना ते. नियमच आहे ते की बुवा 21च्या वरी पाहिजे सरपंच पदासाठी. तू वय नाही ना सध्या. तुला मतदान नाही करतायत. 18 वर्ष पूर्ण झाले का तुझे नाही झाले ना. मग तुला मतदान नाही करतायत ना. तू सोबत्याले मतदान करतायत कोणत्या ना. लाऱ्याले ना चेत्याले ना कोणालेच नाही करतायत. हो मोठ्या माणसाले 18च्या वर जे आहे ते मतदान करू शकते. असं असते. समजलं आता तुले. असं असते का काय राजा. मन तुटलं राजा माया. मला वाटलं आता मी मस्त सरपंच होईल. मस्त गावागिवाचा विकास करू. पण काय जाऊ द्या मला. तुम्हीच गोष्टी करा तुम्हीच काय करा. जा तुम्ही आता इथून. नाराजगिराज नको. ते तुझ्या बरोबर 18 वर्ष पूर्ण झालं. 21 वर्षाचा 22 वर्षाचा झाला तू की मग पाहू तुले आपण. तुले उमेदवार करून तुलेच निवडून आणू आपण. यंगच उमेदवार पाहिजे आपल्याला आता. तेच म्हणून राहिलो. बरोबर जातो मग मी जातो. आजकालचे पोट्टे लेखाचे लयच भारी आहे. कायच करा बाई यायचं. उलशेक नाही म्हणते उभं राहतो म्हणते. सांगा आता. निवडणूक म्हटलं सर जनतेला हरी का ना. लाईनापासून मोठ्यापर्यंत किती मजा येते. आता पहा ना माहोल आपल्या गावातला 8 दिवस. भांडो गातोंडो बम मजाच मजा आहे. पाहू आता आपण कसं संध्याकाळी मीटिंग घेऊ.
आपलं पॅनल बनवू. आणि ते पाहू आता कोणाला सरपंच बनवायचं हे ते. तसा झाबरू होता आपला. आता समजा तुमची सगळ्याची जर इच्छा असेल तर आपण झाबरूलेच बनवू. झाबरू नका बनवू आता. काय झाबरू झाबरू लावून राहिले. दुसऱ्याला ज्यानं द्या ना. दुसरं का कमी आहे का? आपल्या पाटील आहे, शांताराम भाऊ आहे. कमी आहे का आपलं? एकापेक्षा एका मारते आहे मग. नाही, झाबरू जर असता तर ते कामाचा माणूस आहे. कामं गिमं करते गावातली. म्हणून म्हटलं होतं झाबरू आपला. पण पाहू पाहू काय म्हणते लोक. सराचा मत घेऊ आपण. विरोधक पार्टी कमी नाही आपल्या गावात. भांडाले वाद नाही. एकापेक्षा एक चळवळ आहे. पाहू आता कसं काय उभं राहते काय राहते तर. कायची कलकल ऐकू राहिली मोहन भाऊ. असं भांडणाले का नाही का आपल्या गावातनी. भांडणं राहत चालू. काही ना काही राहतोच. किचाखाची चालू. काय म्हणते सोयाबीन हाय मस्त. आयचो बे दरवर्षी सारखं नाही का. यंदाले का पाण्यानं मार खाल्लाले का. जरा यावेळी गिवरी कमी बसते. यावर्षी पाहिजे तो सगळ्याच बसते म्हणा. माहित तूर खतम झाली हो पुरी. काहीच नाही आहे मग. पाणीच तेवढं आलं ना काय. नाही आहे बा. माई माथ्यावर होती तिकडे. त्याच्यानं बरी आहे जरा. डोबलेटली जैली म्हणा. पण वरची आहे चांगली. मग काय तुम्हाला होते 15-20 पोते चांगले तुरीचे. मजा आहे यावर्षी मग तर. नाही बरी आहे समजा. मजा कायची. काय बसले इथं. काय मेळासारखे बसू राहिले. तिकडे जाऊन पाहा ना. किती माहोल चालू आहे. निवडणूक काय म्हणते सरपंचाची. तिकडे तर भरली मीटिंग. तुम्ही बसले इथं. मग जाऊन पहा जरा. बम माहोल आहे तिकडे. काय गोष्ट करू राहिला. सरपंच निवडणूक ना आता. मग किती माहोल चालू आहे तिकडे. जाऊन पहा ना. ते आहे ना पंजाबराव आहे. लाईनी पाटील आहे. ते तुमचा भाऊ आहे सोम काका. आणि माझा बाबा आहे. मग भरली मीटिंग त्याची तिथं. चालू आहे पॅनल बनवून. काय बा माहोल चालू आहे त्याच्या तिथं. काय म्हणे आता संध्याकाळी भेटू म्हणे. मीटिंग घेऊ म्हणे. आणि पॅनल उभं करू म्हणे बा. असं म्हणे बा. पारे मारती आपल्याला माहिती नाही का. पाय मग पाय असे असते लोक. हाय भर द्या ना किती मिटिंगान फिटिंगान हे न ते. निवडून तर आपणच येऊ. आपला पॅनलच येईल. ध्यान ठेवा तुम्ही. आपल्यातला सरपंच होईल. आपणही मिटिंग घेऊ ना. ते नाही घेतली म्हणजे का आपण घेणार नाही का. आपणही घेऊ संध्याकाळी. वाटतं बा म्हणणं होतं वाटत आलंय. मजाच मजा येते आता. 8 दिवस लयच मजा आहे. खात्याची मजा आहे पण मजाच मजा आहे आता. बरं मी काय म्हणतो वय बे. पाहिजो म्हटलं होतं बाबा म्हणून पाहिजो म्हणा. तुम्हाला डायरेक्ट सरपंच करतो म्हणा. आमच्या पॅनलमध्ये या म्हणा. असं म्हणजो ना. डायरेक्ट सरपंच तुला का तू बाबा. त्या पॅनलमध्ये काय आहे फक्त सदस्य राहील तू बाबा. मग इकडे डायरेक्ट सरपंच करू ना. मग डायरेक्ट झटकेपट निर्णय असते आपला. म्हणून म्हटलं तू काय करतो बाबाला सांग. मस्त समजून सांग. पटो बरोबर. मला माहिती आहे तू पटवतो म्हणून तर बाबाला बरोबर. इकडे या म्हणा आमच्या ह्याच्यात. बरं म्हणतो मी बाबाले. मग मला काय देसाल. मला काय देसाल तुम्ही. काय पाहिजे तुला सांग. जे मोठं देतो आम्ही. मला एक सायकल पाहिजे. सायकल मग. घे ना सायकल देतो बस. फक्त तो बाबाला पटवलं पाहिजे तो. सांगू राहिलो. पाहिजा ना फक्त तुम्ही. फक्त तुम्ही पटवाचा सोळा तुमच्या पॅनल मधून आणूनच सोड तुम्ही त्याला. का तुम्हाला वैभव ना. मी वैभव. मग येतो मग मी येतो. पाहिजो मग. आठवणीनं म्हणजो संध्याकाळचं बरोबर. संध्याकाळी असं बरोबर शांत वातावरण असलं हे ते तर बाबाचा मूड फ्रेश असल्यावर म्हणजो बरोबर. नाही तर टावर कातावल मग. हो बरोबर पाहूनच म्हणतो मी. भाऊ मारत्या बरोबर आपल्याला प्लॅनिंग करावं लागते भाऊ. नाही तर काय आपल्याला टिकू देत नाही हे पॅनलवाले. पाहू आता काय होते ते चिन्ह गिन्ह काय काय भेटते काय नाही काय सांगते बरोबर. आता हे काय होते पाहू मग. पहा ना तुम्ही. आपण डोकं जळू ना. आपण का कमी हो का. मग आपण पहा ना मग. पाच तुम्ही फक्त आता. राम राम मित्रमंडळी. राम राम. निवडणुकीचं बिगुल वाजलं बा. आता निवडणूक म्हटलं मावळ आहे ते आमच्या गावातनी. आता व्हिडिओ सोडू नका तुम्ही. व्हिडिओ पाच जा. रोज पाच जा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करा. लाईक करा. चला पाहूया कालच्या व्हिडिओची कमेंट. आपली पहिली कमेंट आहे रोशन व्यवहारेकडून. धन्यवाद भाऊ कमेंट केल्याबद्दल. धन्यवाद. दुसरी कमेंट दिलीप चाबुस्क्वार उमरला बाजार महाराष्ट्र. धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. ही कमेंट अतुल पगडे. व्हेरी गुड व्हिडिओ सर. धन्यवाद. रवी बहार भाऊ राजूर घाटचे नाव घ्या व्हिडिओमध्ये. घेतलं. धन्यवाद भाऊ. असेच कमेंट करा. तुमचं पुढच्या व्हिडिओत नवीन व्हिडिओ आवडला आहे लाईक शेअर कमेंट सगळं करून टाका. असेच मोटिवेशन करत राहा. व्हिडिओ बनत राहा. सबस्क्राईब करता. आपले 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग.